धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती। मध्यरात्र उलटून गेलेली, वातावरणात खूप थंडी होती। एक बैलगाडी गावाबाहेरच्या निर्मनुष्य मैदानातून चंद्राच्या उजेडात गावाकडे जात होती। अचानक दोन्ही बैलाच्या मधोमध एक भयप्रद कुत्रा येतो आणि गाडीच्या खाली सरकतो आणि दोन्ही चाकाच्या मधोमध चालायला लागतो। बरोबर बैलाच्या वेगात वेग मिसळून तो चालत होता। बैलगाडी हाकणारा नंदू बैलगाडीवर बसलेल्या दुसऱ्या माणसाला हारीला म्हणतो, या गाडीखाली एक कुत्रा चालत आहे, त्या कुत्र्याला हाकलू नकोस आणि त्याच्याकडे बघू सुद्धा नकोस। गावाची वेस येईपर्यंत एकदा गावात शिरलो की हा कुत्रा नाहीसा होईल। हरी म्हणतो, मी हे मानत नाही। कुत्र्याकडे समजा मी पाहिले किंवा हाकलले तर काय होईल? सांगता येत नाही, काही होईल, पण त्यानंतर तू गावापर्यंत पोचणार नाही हे नक्की आहे। या रस्त्यावर अनेक प्रकारच्या शिकारी सैतानांचा वावर आहे। हा कुत्रा नाहीसा होईपर्यंत मी सुद्धा बैलगाडी मुळीच थांबवणार नाही। थांबलो तर आपण संपलो। हॅट, नाही मानत मी, खोटं आहे ते। तुझे ते विचार तुझ्या मनात ठेव, फक्त काही विपरीत कृत्य करू नको, नाहीतर आपण संकटात सापडू। हट, मी नाही मानत रे, चल तू गाडी चालव। असं म्हणून तो आकाशाकडे पाहत बसून राहतो। आणि काय रे, त्या कुत्र्याला पाहून बैल बिथरत नाहीत का? तो कुत्रा खरा कुत्रा आहे की कुणी सैतान कुत्र्याचं रूप घेऊन आलाय? गप्प बस, पडून राहा, फालतू प्रश्न विचारू नको, शांत, एकदम शांत राहा। आणि हे कुत्रं अजून एकदाही भुंकलं कसं नाही? किती हुशार कुत्रा आहे रे। गप्प बसना, गुमान पडून राहा। या सगळ्या अडथळ्यांकडे लक्ष देऊ नको। हे मैदान संपलं की जंगल लागेल, त्याला पार केलं की नदी, पूल आणि मग गावाची वेस येणार। मग हे अडथळे संपतील आणि आपण श्रीमंत होणार। विसरलास? हा कुत्रा आणि अडथळा काय पण, आता त्याला उचलतो आणि फेकतो आकाशात। उतरू का? फेकू? अरे आता गप्प बैस, नाहीतर मीच तुला उचलून झाडाला लटकवेल। मग एकदा विक्रम येईपर्यंत वाट पहा, तुला पाठीवर घेऊन जाईल आणि छान छान गोष्टी सांगेल तो। अरे मूर्खा, वेताळ सांगतो गोष्टी विक्रमाला। विक्रम नाही, हो माहिती मला, मी पण ऐकल्या आहेत बिरबलाच्या गोष्टी लहानपणी। आता बिरबलाच्या गोष्टीत वेताळ कुठून आला? आला असेल एखाद्या रात्री बिरबलाच्या घराच्या खिडकीतून विक्रमाला कंटाळून। तुला काय करायचं, आता गप्प बरना, त्या थैलीकडे लक्ष दे आणि तीच आपल्याला श्रीमंत करणार आहे। विसरलास का? बैलगाडीवर बाजूला एक काहीतरी भरलेली एक थैली होती आणि एक काठीसारखे काहीतरी त्या थैलीजवळ ठेवलेले होते। हरी थैली व्यवस्थित आहे का याची खात्री करत होता। चंद्राच्या उजेडात ती बैलगाडी पुढे जात होती। 15 मिनिटं बैले, कुत्रा आणि गाडी या व्यतिरिक्त कुणाचीच हालचाल नव्हती। त्यावेळेस
जंगलातल्या झाडांनी सुद्धा पानं हलवणे थांबवलं होतं. मात्र झाडावरचे काही अभद्र पाशवी पक्षी आणि प्राणी अस्वस्थ झालेले होते. दूरवरच्या त्या बैलगाडीच्या आवाजाने ते खिन्न होते. त्यांना अंगात एका प्रकारची खुन्नस जागृत होत होती आणि त्यांचं मन त्यांना शिकार करण्यासाठी प्रेरणा देऊ लागलं होतं. इतर झाडावरचे अभद्र काळे आत्मे सुद्धा त्या थैलीमधल्या वासाने अस्वस्थ होत होते. त्या सगळ्या अभद्र प्राणी, पक्षी आणि आत्म्यांची नजरानजर होते आणि ते निराश होऊन खिन्नपणे हसत होते. एक भुरकट काळा आत्मा न राहून त्या थैलीकडे झेपावत होता. बैलगाडीवरचे ते दोघे अंगावर काळी चादर घेऊन निश्चल पडून होते. त्या थैलीत अचानक हालचाल जाणवायला लागली. ती पिशवी हाताशी धरून बसलेला हरी दचकला. अरे नंदू, थैली हलते. झाडावरच्या आत्म्यांना दुरून वास येतोय वाटतं. काय सांगतोस? गप्प बस. लय गंमत करायची लहर आली तुला. अरे खरंच सांगतोय, थैली हलते, डान्स करते. आता गप बसतोस का? थांबवू बैलगाडी? अरे ते हलतंय थैलीमधून. च्या मारी, आता आणू का त्या कुत्र्याला पकडून आणि टाकू तुझ्या डोक्यावर? तूच तर गोळी घातली होती ना त्या थैलीमधल्या प्राण्याला, तेही स्वतःच्या हाताने, त्या बंदुकीने, बरोबर ना? होय, मीच मारलं होतं त्याला. तूच केली ना शिकार त्याची. मग पुण्यांदा कसा जिवंत होईल तो थैलीमधला प्राणी? एकदा म्हणतो माझा या सैतानी गोष्टीवर विश्वास नाही आणि एकदा म्हणतो मेलेला प्राणी जिवंत झाला. हरी काही म्हणणार तेवढ्यात त्या थैलीतून एक विचित्र काळा प्राणी बाहेर आला आणि खाली उडी मारली. हरी त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या हातातून तो सटकला. कुत्र्याच्या मागोमाग बैलगाडीखाली तो काळा प्राणी सुद्धा चालू लागला. नंदू हरीवर संतापतो. एक तर शिकार नीट करता येत नाही आणि एक थैली बी नीट सांभाळता येत नाही. गमावलं ना सगळं. कसे मिळणार पैसे आता याला विकून? अरे थांबव की गाडी, मी उतरतो आणि आणतो त्याला पुन्हा पकडून. मी नाही घाबरत त्या कुत्र्याकडे बघायला. खबरदार, मी गाडी थांबवणार नाही. आता गेलं ते गेलं. त्या कुत्र्याकडे जाऊ नको बाबा. अरे थांबव की मूर्खा, असे म्हणून हरी बैलांचा दोर नंदूकडून हिसकावून हातात घेऊन गाडी थांबवायचा प्रयत्न करतो, पण नंदू त्याला संतापाच्या भारात बैलगाडीच्या खाली फेकतो. जा त्या कुत्र्याकडे आणि पळ 4 पायावर त्याच्या मागे मूर्खा.